जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YouTube मित्रांनो. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025चं रजिस्ट्रेशन सध्या सुरू आहे. रजिस्ट्रेशन जे आहे तर त्याचं जी काही मुदतवाढ आहे तर ती मुदतवाढ देखील सध्या देण्यात आली आहे. मध्यंतरी महत्त्वाचं या ठिकाणी शिक्षक भरतीचे जे काही मोठे बदल आहे तर ते मोठे बदल सध्या बघा घडून येणार आहे. त्या अनुषंगाने आजच्या दिवसाला महत्त्वाचा जो काही शासन निर्णय आहे तर तो निर्णय देखील सध्या या ठिकाणी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आला आहे. तर ह्या शासन निर्णयामध्ये महत्त्वाचं जे काही बाबी आहे तर त्या सध्या बघा या ठिकाणी स्पष्ट करण्यात आले आहे. तर महत्त्वाचा हा शासन निर्णय असणार आहे. या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय. तर इथे बघा जे काही शिक्षक पद भरतीबाबत कामकाज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सोपवण्याबाबत अशा पद्धतीने मजकुराचा हा आजच्या दिवसाचा म्हणजे 30 डिसेंबर 2025चा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा शासन निर्णय इथं आलेला आहे. म्हणजे जी काही शिक्षक पद भरती आहे 2025ची तर ही पद भरती करण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे जे काही कामकाज आहे तर ते सध्या बघा या ठिकाणी सोपवण्यात आलं आहे आणि त्या अनुषंगाने हा ऑथेंटिक जो काही शासन निर्णय आहे तर तो या ठिकाणी निर्गमित झालेला आहे. आता आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरती 2022 असेल, 2017ची शिक्षक भरती असेल, ह्या ज्या काही शिक्षक भरत्या आहे तर ह्या शिक्षक भरत्या आपल्याला जे काही आयुक्त पुणे कार्यालय आहे तर ते आयुक्त पुणे कार्यालय शिक्षण त्यांनी सध्या बघा राबवली होती. परंतु आता 2025ची जी काही पदभरती आहे तर ती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आहे तर ती सध्या बघा या ठिकाणी राबवणार आहे आणि त्या अनुषंगाने संपूर्ण कार्यवाही या ठिकाणी सोपवण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी जो काही जी-आर आहे तर तो जी-आर इथं काढलेला आहे. आता ह्याच्यामध्ये प्रस्तावनेमध्ये जर आपण सविस्तर बघितलं तर इथं बघा आयुक्त शिक्षण कार्यालय हे शालेय शिक्षण विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावर प्रमुख प्रशासकीय कार्यालय आहे. शालेय शिक्षण विभागाने निश्चित केलेल्या सर्व धोरणाची व घेतलेल्या सर्व निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, देखरेख, नियंत्रण ही या कार्यालयाची प्रमुख जबाबदारी आहे. सन 2017 पासून कार्यालयाअंतर्गत पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरतीची कार्यवाही करण्यात येते. पदभरतीची कार्यवाही वेळोवेळी करावी लागत असल्याने व त्यात विविध टप्पे समाविष्ट असल्याने निरंतर चालणारी जी काही वेळखाऊ प्रक्रिया सध्या बघा आहे. आपल्याला माहिती आहे शिक्षक भरती ही निरंतर चालणारी आणि जास्त कालावधी त्या ठिकाणी शिक्षक भरतीमध्ये लागत असतो आणि तेच या ठिकाणी उल्लेख देखील करण्यात आलेला आहे. तर पुढे म्हटलं आहे की शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी संपन्न झाल्यानंतर उमेदवारांसाठी स्वप्रमाणपत्राची सुविधा उपलब्ध करून देणे, जाहिरात स्वीकारणे, त्याचे उमेदवारांचे विषय प्रवर्गानुसार सामाजिक व समांतर आरक्षण, उमेदवारांच्या प्राधान्यक्रमानुसार त्या त्या प्रवर्गासाठी कट ऑफ निश्चित करणे, उमेदवारांची शिफारस करणे इत्यादी बाबी काटेकोरपणे हाताळाव्या लागतात. त्यामुळे ह्या ठिकाणी आयुक्त शिक्षण कार्यालयाचा बहुतांशी जो काही वेळ आहे तर तो या कामासाठी खर्च होत होता. आपल्याला माहिती आहे शिक्षक भरतीच्या ज्या काही प्रक्रिया असतात त्याच्यामध्ये आत्ताच्या घडीला जी काही चालू असलेली प्रक्रिया म्हणजे स्वप्रमाणपत्र जे आहे तर त्याची प्रक्रिया, त्यानंतर ह्या ठिकाणी जाहिरात स्वीकारणे, त्यानंतर उमेदवारांचे विषय प्रवर्गानुसार सामाजिक आरक्षण, समांतर आरक्षण, उमेदवाराच्या प्राधान्यक्रमानुसार त्या त्या प्रवर्गाचा कट ऑफ निश्चित करणे, उमेदवारांची शिफारस करणे इत्यादी बाबी ह्या ठिकाणी बघा ज्या काही कराव्या लागत होत्या. त्यामुळे आयुक्त शिक्षण कार्यालय बहुतांशी जो वेळ आहे तर तो त्या कामामध्ये सध्या खर्च होत होता. त्यानंतर परिणामी इतर महत्त्वाच्या निर्णयावर किंवा धोरणावर अंमलबजावणीवर त्याचा काहीसा विपरीत परिणाम होत असे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही शालेय शिक्षण विभागाअंतर्गत कायद्यानुसार स्थापित झालेली स्वायत्त संस्था असून या संस्थेमार्फत शिक्षक पात्रता परीक्षा, शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा या परीक्षा आयोजन केले जाते. शिवाय शिक्षक पदभरतीशी संबंधित कामकाज या संस्थेने यापूर्वी हाताळले आहे. शिक्षक पदभरतीची संबंधित परीक्षेचे आयोजन व निवड प्रक्रिया एकाच संस्थेकडे असणे आवश्यक आहे असून तशी व्यवस्था अंमलात आणण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. आपल्याला माहिती आहे की जी काही शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी परीक्षा आणि शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेट 3 परीक्षा ह्या ज्या परीक्षा आहे तर ह्या परीक्षा सध्या बघा ह्या ठिकाणी MSc पुणेने सध्या कंडक्ट केल्या होत्या. आता ह्या परीक्षा किंवा शिक्षक पात्रता ह्या शिक्षक भरतीशी रिलेटेड संपूर्ण परीक्षा आहे आणि ह्या परीक्षा या ठिकाणी बघा संबंधित कामकाज जे असेल तर ते यापूर्वी देखील हाताळले आहे. म्हणून शिक्षक पद भरतीशी संबंधित परीक्षेचे आयोजन व निवड प्रक्रिया एकाच संस्थेकडे असणे आवश्यक आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी जो काही प्रस्ताव आहे तर तो शासनाच्या विचाराधीन होता आणि सध्या जो शासन निर्णय आहे तर तो शासन निर्णय ह्या ठिकाणी बघा झालेला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला जी काही संपूर्ण जबाबदारी आहे शिक्षक भरती पूर्ण करण्याच्या अनुषंगाने संपूर्ण प्रक्रिया तर ती इथं बघा एक प्रकारे देण्यात आली. आता याच्यामध्ये शासन निर्णय
काय झालंय तर पवित्र पोर्टल मार्फत राज्य स्तरावर शिक्षक पद भरतीशी संबंधित महत्त्वाचे तसेच अन्य धोरणात्मक निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी तसेच प्रसंगानुरूप अनुषंगाने आवश्यक ते निर्णय या ठिकाणी घेण्याबाबत शासन शिफारशी करण्यासाठी खालील सुकाणू समितीचे गठन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि त्यांनी शासनाची जी काही मान्यता आहे तर ती बघा या ठिकाणी प्रदान करण्यात आली आहे. आता ह्याच्यामध्ये जी महत्त्वाची सुकाणू समिती आहे तर ती गठीत करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये जे काही पदनाम ह्या ठिकाणी असणार आहे सुकाणू समितीचे, त्याच्यात बघा एकूण 6 जे काही सध्या बघा या ठिकाणी सदस्य देण्यात आले. त्याच्यामध्ये अध्यक्ष जे असणार आहे आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे हे अध्यक्ष असणार आहे. त्याच्यात अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे हे सदस्य असणार आहे. त्यानंतर संचालक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे हे सदस्य, शिक्षण संचालक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक जे आहे ते देखील सदस्य असणार आहे. त्यानंतर शिक्षण संचालक प्राथमिक सदस्य असणार आहे आणि आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे हे सदस्य सचिव असणार आहे. म्हणजे ही एकंदरीत कमिटी जी आहे सुकाणू समिती तर ती इथं बघा क्रिएट करण्यात आलेली आहे. आता ह्यांच्यानुसार पुढील जी काही प्रक्रिया कशी होणार आहे तर ती इथं बघा 2 नंबर मुद्द्यामध्ये देण्यात आले की शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी सन 2025 नुसार तसेच या पुढील काळात पवित्र पोर्टल मार्फत राज्य स्तरावरील शिक्षक पद भरतीशी संबंधित सर्व कामकाज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे या आदेशान्वये सोपवण्यात येत असून उपरोक्त सुकाणू समितीच्या मार्गदर्शनाखाली हे कामकाज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने पार पाडावे अशा पद्धतीने इथं GR मध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे जी काही शिक्षक पद भरतीची संपूर्ण जी काही कार्यवाही असेल पुढची निवडी प्रक्रियेसंदर्भात किंवा संपूर्ण जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया आता ह्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद जी आहे पुणे तर ते सध्या बघा करणार आहे. यापूर्वी 2017-2022 ची जी काही प्रक्रिया होती तर ती शिक्षण आयुक्त कार्यालय पुणेच्या वतीने सध्या होत होतं. परंतु आता हे संपूर्ण जे काही कामकाज असेल शिक्षक पदभरतीच्या अनुषंगाने तर हे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे हे सध्या बघा या ठिकाणी हाताळणार आहे. जे सध्या आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने टेट परीक्षा कंडक्ट केली, TET परीक्षा असते ती कंडक्ट करते बरोबर. तर हे परीक्षा कंडक्ट केल्यामुळे आता शिक्षक पद भरतीची जी काही पुढील प्रक्रिया असेल ती देखील बघा ह्यांना देण्यात आलेली आहे. आता पुढे म्हटलेले की पवित्र पोर्टल मार्फत पदभरतीशी संबंधित कामकाजाचे कार्यालयीन निहाय वाटप व त्या अनुषंगाने जबाबदारी निश्चित करण्याबाबत निर्णय घेण्याचे सुकाणू समिती सक्षम असेल अशा पद्धतीने या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आणि हा GR जो आहे तर हा सध्या बघा आताच्या दिवसाला इथं प्रसिद्ध झालेला आहे. आता एक प्रकारे संपूर्ण जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद सध्या बघा या ठिकाणी शिक्षक भरतीची करणार आहे. तर हा एक जो काही शासन निर्णय आहे तर हा निर्णय सध्या बघा या ठिकाणी जाहीर झालेला आहे. आता एक प्रकारे शिक्षण आयुक्त कार्यालयाकडनं जे काही सर्वसामान्य अभियोग्यताधारक होते त्यांना बघा वेळोवेळी जी काही माहिती असेल किंवा जे त्यांच्या त्रुट्या होत्या त्या त्रुटींवरती लगेच जो काही रिस्पॉन्स सध्या बघा येत होता. परंतु महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे त्या संदर्भात जर ह्या ठिकाणी आपण काही रिप्लाय जर मागितला तर तो सध्या आपल्याला त्या संदर्भात चांगलाच अनुभव त्या ठिकाणी आलेला आहे. मागे परीक्षा जी असेल टेट 3 परीक्षा ही पुढे ढकलण्यासंदर्भात किंवा पुढे थोडंसं त्या ठिकाणी इतर परीक्षा असल्यामुळे तारीख वाढवण्यासंदर्भात वेगवेगळ्या संघटनांनी अभियोग्यताधारकांनी विनंती केली होती. परंतु त्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत जी काही मागणी असेल तर त्या मागणीला सध्या बघा त्या ठिकाणी यश आपल्याला आलेलं पाहायला मिळालं नाही. म्हणजे एकंदरीत जो काही निर्णय आहे तर तो निर्णय सध्या या ठिकाणी त्यांच्या अनुषंगाने त्या ठिकाणी एक प्रकारे घेतला जातो. तर सध्या तरी शिक्षक पद भरती 2025 जी आहे ती आता भविष्यात कशा पद्धतीने बघा या ठिकाणी राबवली जाते ते देखील बघणं गरजेचं आहे. तर सध्या तरी जी काही आता संपूर्ण प्रक्रिया असेल तर ती ह्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद प्रक्रिया जी असेल शिक्षक पद भरती 2025 ची तर इथं राबवणार आहे. तर हा एक शासन निर्णय होता. हा आपला निर्णय जो आहे तर हा तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर बघा अवेलेबल होईल PDF. तर लिंक जी असेल तर ती डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली व्हिडिओच्या, तिथं जाऊन टेलिग्रामला जॉईन तुम्ही होऊ शकतात. तर हा एक महत्त्वाचा व्हिडिओ होता, महत्त्वाची माहिती होती. अशाच प्रकारच्या माहितीसाठी वेळोवेळी भेट देत राहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. ह्या संदर्भात काही कमेंट असतील तर कमेंट नक्की करा, जेणेकरून तुम्हाला त्या संदर्भात योग्य तो रिप्लाय देण्यात येईल. तर भेटू पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.